या जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाटप सुरू, तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या जो काही GR इथं आलेला आहे, त्यानंतर आता याचे जे काही पैसे आहेत ते कोणाच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे, यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, तर बरेच जिल्हे यामध्ये अपात्र आहे. त्यानंतर ज्यांचे कोणाचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे इथं जमा जर झालेले नसेल, तर अशाने कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे, ज्यांची KYC राहिलेली आहेत, तर अशाने KYC कशा पद्धतीने करायची आहे, यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. खाली सुद्धा जिल्ह्यात तर आतापर्यंत आपण सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर हे जिल्हे बघितलेले आहेत. त्यानंतर इथं कोल्हापूर, नागपूर, त्यानंतर वर्धा, चंद्रपूर, भंडारा. तुम्ही जर अशा जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल, जर तुमचं वय भरत असेल, त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नसेल, तर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता. आवश्यक कागदपत्रे यासाठी कोणकोणते लागणार आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यानंतर इथं 21 आहे गडचिरोली, त्यानंतर इथं गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव, जालना, लातूर, हिंगोली. तर एकूण 35 जिल्हे यामध्ये. तर हिंगोली, लातूर, जालना, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नंदुरबार, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, त्याचप्रमाणे मुंबई उपनगर, ठाणे, त्यानंतर जे की मुंबई शहर, तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले की 2100 रुपये, कमेंट करून नक्की सांगा तुमच्या खात्यात जमा झाले की नाही. थँक्यू.